नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलवर. आपण बघू शकता बडग्यामध्ये येणाऱ्या म्हणजे शेरेकर पाड्यावरून येणारा रस्ता आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर होते ते टोल नाक्या कंपनीने काढून टाकलेले आहेत. आणि आपल्यासोबत आता इथले ग्रामस्थ आहेत. आपण त्यांचं जे विचार आहेत ते जाणून घेऊया. आपल्यासोबत आता शेरेकर पडग्यामध्ये जाणारे काही विद्यार्थी आहेत ना, काही ग्रामस्थ आहेत. काय तुमचं म्हणणं आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे हे जे हवेवाले लावत नाही आहेत, काय मागण्या केल्यात का आपण? आता या अशी लहान मुलं जी शाळेत जातात आणि मोठी वयस्कर मंडळी त्यांना रोड क्रॉस करण्यासाठी भरपूर तकलीफ होते, कारण भर वेगाने गाड्या येतात. संडे बाजार असतो किंवा ते इथे स्पीड ब्रेकर लावले होते, तुम्ही बघू शकता इथं स्पीड ब्रेकर होते, ते पण सुद्धा काढून घेतले. टोल नाक्यावाल्यांना आम्ही वारंवार 10 दिवसावरून मागे लागलो आहे, पण त्याही अजूनपर्यंत ते स्पीड ब्रेकर वगैरे काही टाकलेलं नाही. एखादी जर जीवितहानी झाली तर तो जबाबदार कोण राहणार? पाहू शकता आमचा मुंबई नाशिक हायवे यावरती टोल नाक्याला आम्ही 2-3 वेळा कंप्लेंट टाकल्या होत्या गतिरोधकाबद्दल. कोणी इथे लक्ष दिलेलं नाही आहे. आम्हाला यायला जायला क्रॉसिंगला खूप त्रास होतो. गतिरोधक नसल्यामुळे येणाऱ्या गाड्या खूप स्पीडनी येतात, त्यामुळे खूप त्रास होतो आम्हाला क्रॉसिंगसाठी. आणि येणारे जाणारे आमची शाळेतली मुलं त्यांना पण खूप त्रास होतो. मला काय म्हणजे येणार सकाळी तू शाळेत जातो, काय तर इथं काय कशी समस्या आहे? आम्ही जाम घाबरतो आणि आम्हाला क्रॉसिंग करायला जाम भीती वाटते. अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि स्थानिक लेवलवर कुठलाही राजकीय पुढारी लक्ष देत नाही. आणि तुम्ही बघू शकता की शाळेत जाणारा विद्यार्थी हा सुद्धा घाबरतो आहे. आणि प्रशासन मायबाप यांच्याकडे कधी लक्ष देणार याच्याचकडे आज सर्व परिसरातल्या लक्ष लागू नये. आपण त्यांना विचारू काय तुमची समस्या आहे, काय तुमची मागणी काय इथे राजकीय पुढाऱ्यांकडे? इथे राजकीय पुढाकारांनी आमच्याकडे लक्ष द्यावे. भरपूर वेळेला मागण्या केल्यात आम्ही, पण त्या पूर्ण केलेल्या नाही आहे. तर गतिरोधक इथे करून घ्यावे आणि आम्हाला त्रास नाही होणार, लहान मुलांना पण त्रास नाही होणार, याकडे लक्ष द्यावे राजकीय नेत्यांनी. राजकीय नेत्यांनी इथे लक्ष देणं फार गरजेचं आहे की स्वतःचीच राजकीय पोळी भाजू नये अशी ग्रामस्थांचा म्हणणे आहे. मी रणजितराम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल, पडगा.